नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता दुसरीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील भाग दुसरा 7वा धडा आकाशातील तारे. चला तर बघूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा बादशाह आणि बिरबल चांदण्या रात्री गप्पा मारत बसले होते. अचानक बादशहाचे लक्ष आकाशाकडे गेले. आकाशात लुकलुकणारे तारे पाहताना बादशहाला आनंद वाटत होता. आकाशातील तारे पाहून बादशहाने बिरबलाकडे पाहिले आणि विचारले, बिरबल, आकाशात किती तारे आहेत ते मला सांग. पुढे काय झाले? बिरबल काय म्हणाला? बिरबल समोर असलेल्या चिंचेच्या झाडाकडे बोट दाखवून पाने मोजण्याचे नाटक करत म्हणाला, ते समोरचं चिंचेचं झाड आहे ना, त्याला जितकी पानं आहेत त्याच्या दुप्पट तारे आकाशात आहेत. हे बघा या ठिकाणी बादशाह म्हणाला, चिंचेच्या झाडाची पानं मोजणं शक्य आहे का? जवळच्या झाडाची पानं मोजता येत नसतील तर खूप दूर असलेल्या आकाशातले तारे कसे मोजता येतील? बिरबल उत्तरला. चला, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. चला, यावरील प्रश्न उत्तर पाहूया. नवीन शब्द शिकूया. बादशाह. बादशाह म्हणजे काय? राजा. लुकलुकणारे, चमचमणारे. दुप्पट, दोनपट. मला हे समजले. उत्तरे लिही. बादशहाचे लक्ष कोठे गेले? बादशहाचे लक्ष कोठे गेले? आकाशाकडे. बादशहाचे लक्ष आकाशाकडे गेले. बादशहाला कशाकडे पाहताना आनंद वाटत होता? आकाशात लुकलुकणारे तारे पाहताना बादशहाला आनंद वाटत होता. बादशाह आणि बिरबल कोणत्या वेळी गप्पा मारत बसले होते? बादशाह आणि बिरबल चांदण्या रात्री गप्पा मारत बसले होते. बिरबलच्या मते आकाशात किती तारे आहेत? सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो. बिरबलच्या मते समोरच्या चिंचेच्या झाडाला जितकी पाने आहेत त्याच्या दुप्पट आकाशात तारे आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.